युद्धाचे परिणाम हे थेट उद्योग जगतावर होताना बघायला मिळतात। बीडमध्ये ठिबक सिंचन पाईपचं उत्पादन हे बंद झालंय। ठिबक सिंचन पाईप बनवण्यासाठी कच्चा माल मिळत नाहीये। क्रूड ऑइलच्या रिफायनरी बंद पडल्यानं कच्चा माल मिळत नाहीये। पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे। उत्पादन सुद्धा अशक्य आहे आणि उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पाईप जास्त किमतीमध्ये घ्यावे लागणार आहेत। परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। याबरोबरच आता उद्योगावर देखील परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उद्योगाची चाके बंद पडली आहेत। अनेक ठिकाणी उत्पादन देखील बंद पडलंय। आपण सध्या बीड MIDC मध्ये आहोत आणि या ठिकाणी ठिबक सिंचनचे जे पाईप बनवणारे कंपनीमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो ही बीडमधील नावाजलेली कंपनी आहे, मोठी कंपनी आहे। या ठिकाणाहून 5 राज्यांमध्ये हे ठिबक सिंचनचे जे पाईप आहेत ते पुरवठा केले जातात आणि अनेक वर्षांपासूनचा हा उद्योग आहे। एरवी हा जो उद्योग आहे तो गजबजलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी दररोजचं जे प्रोडक्शन असतं ते देखील सुरू असतं, परंतु आता कुठेतरी हे उद्योगावर देखील परिणाम होतोय आणि हा उद्योग गेल्या 8 दिवसापासून बंद आहे। या ठिकाणी जे दररोजचं उत्पादन व्हायचं त्यातून जे लाखो रुपयाचा उलाढाल व्हायची ते देखील थंडावली आहे आणि हा सगळा परिणाम इंधन पुरवठ्यावर जो परिणाम झालाय त्याचा देखील दिसतोय आणि एकंदरीतच या युद्धामुळे आता उद्योगावर देखील परिणाम होतोय आणि हा थेट परिणाम आता थेट बाजारपेठेवर देखील होणार आहे अशाच पद्धतीने। कारण आता जर हे प्रोडक्शन आणखी काही दिवस बंद राहिलं तर यामुळे जी समस्या निर्माण होणार आहे त्याला देखील सर्वांना सामोरं जावं लागणार आहे। युद्ध हे आखाती देशांमध्ये सुरू आहे। इराणवर हल्ला झालाय आणि त्या ठिकाणी अमेरिकेने आणि इस्रायलने हा हल्ला केल्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, इराकवरच्या हल्ल्यामुळं आणि त्याचा फटका आता थेट बीड सारख्या ग्रामीण भागातील उद्योजकांवर देखील झाला। या ठिकाणचं उत्पादन बंद ठेवण्याची वेळ आली आहे आणि आता यावर कधी उपाययोजना होणार आणि हा पुरवठा पूर्ववत कधी होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।